कवी संमेलन आहे. त्या कवी संमेलनामध्ये उपस्थित सर्व माझे कवी बांधव, कवी भगिनी, कवयित्री. खरं तर कविता मी कधी केली नाही, कविता कधी केली नाही, कविता कधी पाहिली नाही, कविता कधी वाचली नाही आणि कविता कधी लिहिली नाही. कविता कशी करावी, कविता कशी करावी हे सुद्धा मला कळाले नाही आणि ओढून काढून आणलेले शब्द सुद्धा जुळाले नाही. शेवटी प्रेमात पडलो तेव्हा भावना उभरून आल्या होत्या, तेव्हा माझ्या साध्या साध्या शब्दांचे आपोआप कविता झाले. कवी किंवा कविता हे असं माध्यम आहे की तुमची भावना तुम्हाला व्यक्त करायची असेल तर कमी वेळेमध्ये, कमी शब्दांमध्ये तुम्ही प्रचंड ती भावना व्यक्त करू शकता. मी अनेक काव्य संमेलनामध्ये उपस्थित राहिलोय. आता मी माझ्याबद्दल सांगायची आवश्यकता नाहीये, निवेदिकेने आधीच सांगितलेलं. तरी पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे, दगडमाटी मधला इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, मी बिल्डिंग व्यवसायामध्ये आहे, मी इमारती बनवतो. परंतु तरीही मी कवी पण आहे, लेखक आहे, पत्रकार आहे, संपादक आहे आणि साहित्यिक पण आहे. कारण एखादं काम करत असताना जेव्हा मला लाखो रुपयाचे चेक येतात ते मला समाधान देत नाही. परंतु एखाद्या कवी संमेलनामध्ये फक्त एक कविता व्यक्त केली किंवा कविता लिहिली तरी मला खूप समाधान मिळतं, असं वाटतं माझ्या आयुष्याचं सार्थक. कारण ते समाधान वेगळं असतं, ते तुम्हाला कशात मोजता येत नाही. बरं, मी फक्त कवी पण नाहीये, मी सामाजिक क्षेत्रात काम करतो, सामाजिक सोबत राजकीय क्षेत्रात सुद्धा काम करतो. मी आमदारकी लढवलेला माणूस आहे, मी कॉर्पोरेशनचा नगरसेवक लढवलेला माणूस आहे, मी एका चांगल्या पक्षाचा, राज ठाकरेच्या पक्षाचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सरचिटणीस आहे महाराष्ट्राचा. त्या माध्यमातून मी समजा महाराष्ट्रात फिरत असतो आणि महाराष्ट्रात फिरत असताना हजारोंचा समुदाय असतो किंवा इलेक्शन असेल, आम्हाला प्रचंड जनसमुदाय असतो, त्यासमोर बोलताना आम्हाला भान ठेवून बोलावं लागतं. परंतु साहित्य घातल्यामुळे तसं कधी मी चुकलो नाही. परंतु तरी त्यावेळी जे बोलतो ते जेवढ्या कॉन्फिडन्सने बोलतो ना, तेवढ्या कॉन्फिडन्सने मी कधी कवी संमेलनामध्ये बोलत नाही. कारण त्या ठिकाणी माझे कार्यकर्ते असतात, ते फक्त जय जयकार गायला असतात. तो कवी संमेलनामध्ये प्रत्येक सीटवर हजारोची, लाखोची संख्येमध्ये एक प्रचंड व्यक्तिमत्व बसलेलं असतं. त्यामुळं मोजून तोलून बोलावं लागतं. इथे सगळेजण प्रत्येक म्हणजे एक व्यक्तिमत्व, विशेष व्यक्तिमत्व असतं आणि त्यामुळं मला अशा कार्यक्रमाला यायला, पाहायला खूप आवडतं. आता माझ्या आतमध्ये नेता असल्यामुळं साहजिक आहे, बघा मी अर्ध्या तासापेक्षा जास्त पुढे बसतच नाही आणि आलो तर डायरेक्ट स्टेजवर असतो, नमस्कार चमत्कार करतो, सांगतो मला काम आहे, खरंच माझी कामं असतात, काही शेवटी शेड्यूल असतं. परंतु ज्या ठिकाणी कवितेचा कार्यक्रम आहे आणि अनेक गावातून, खेडेगावातून काही कवी येतात, तेव्हा त्यांना ऐकायचं असतं मला. कारण त्या मातीत मी जरी नाही गेलो तर त्या मातीतून आलेला कवी मला त्या मातीतलं सौंदर्य सांगत असतो. आणि म्हणून मी 1 तास होऊ, 2 तास होऊ द्या, म्हटलं मला पुढे बसायचं आणि मला पाहायचंय. कारण इकडून माझी मान दुखली असते. म्हणून मी आवर्जून समोर बसलो आणि सगळ्यांना ऐकलं. मी खूप मोठा मार्गदर्शक नाहीये, परंतु जे काय माझा अनुभव आहे 30-35 वर्षाचा, माझ्या अवताराबद्दल तुम्हाला वाटत असेल पण माझं वय 56 आहे. म्हणजे 35 वर्षाचा माझा अनुभव आहे समाजकारणाचा, राजकारणाचा. विषय असा आहे की ज्यावेळी कवीला एक माध्यम आपण उपलब्ध करून देतो, ती व्यक्ती मला खूप आवडतात. सुचिता देव तुमच्यापेक्षा मला गणेश खानेचं खूप सन्मान करावा. कारण हे पहा, आम्ही सुद्धा कार्यक्रम घेतो, आयोजन कसं करायचं, आयोजनच्या वेळी आदल्या 8 दिवस आणि नंतरचे 4 दिवस किती त्रास होतो आम्हाला माहित आहे, ती जाणीव आहे. परंतु तुम्हाला मी तुमच्यापेक्षा त्यांचं नाव यासाठी घेतलं, त्यांनी तुम्हाला सूट दिली की हा ठीक आहे, हो आहे. आणि म्हणून मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. गणेश खाणे तुम्हाला सुद्धा
माझ्यातर्फे, माझ्या संस्थांतर्फे आणि माझ्या पक्षातर्फे मी तुमचं अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. असे कार्यक्रम करणं गरजेचं आहे. जवळजवळ एक 20-25 वर्षापूर्वी असाच मला कोणीतरी चान्स दिला असेल ना पहिल्यांदा. मी तर डायरेक्ट नेता झालो नाही. मी जेव्हा पहिलं कविता किंवा पहिलं स्पीच, भाषण किंवा मनोगत व्यक्त करायला उभा राहिलो होतो तर माझे पण पाहिलं कापत होते, मलाही भीती वाटत होती. पण त्या व्यक्तीने मला जी संधी दिली त्या संधीचं मी पुढे सोडलं. आज मी जो कॉन्फिडन्सने बोलतो किंवा मी आता बघता बघता मी कविता लिहिण्यामध्ये माहिती आहे बघा, म्हणजे स्वतःचा मोठेपणा नाही इथे. ही फॅक्ट आहे की मी शिकलो कवी. मी बघता बघता कविता लिहितो. बसच्या तिकीट आता माझ्याकडे बसची तिकीट नाही कधी आधीच जाणतोय, पण कशावर म्हणून मी कविता लिहितो, ठेवतो किंवा मोबाईल मध्ये पटकन आणि पुढे जातो. त्यामुळे मला अनेक जण विचारतात की मी एवढे व्यस्त असतो, मी फक्त काल या ठिकाणी कार्यक्रम होते त्या ठिकाणी कार्यक्रम होते, कविता लिहिता कधी? आणि कविता लिहायची असेल तर वेळ काढायला लागत नाही, वेळ मिळतो आणि तो वेळ आपला आपण काढायचा असतो. तो वेळ प्रत्येक जण काढतो, प्रत्येक जण कविता लिहितो. पण या ठिकाणी मी अनेक कविता वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की आता एक जण मला बोलला माझी पहिली वेळ आहे. मी 100% सांगतो पहिली वेळ नव्हती त्याची, तुझी वाटतं तुझी कविता मी ऐकली. आयुष्यात नाव भैर साहेबांची पण कविता अतिशय छान. परंतु काही कविता अशा असतात ना, काय आता मी मार्गदर्शक पुन्हा सांगतो, मला असं वाटतं ते मला सांगावं असं वाटतं म्हणून मी सांगतो. नाही तर मला आले प्रमुख पाहुणे आले आम्हाला सन्माना शिकवून गेले असं नाही. काही कविता जाणीवपूर्वक वाढवल्या जातात, त्या वाढवू नका. जर आपण 4 ओळीचे असतील किंवा 4 महिन्याचे असतील तर तेवढेच राहत्या. परंतु 4 महिन्याच्या कवितेमध्ये लोक टाळावत होतात, हा पुढचे 8 महिने कशाला शेवटी वाईटात जाते आणि मग वाटतं अरे बस करा था, मग आवाज येतो. तर ते झालं नाही. आपली भावना व्यक्त करताना कमी शब्द वापरले पाहिजे. एक मी नक्षत्रांचं त्याने काव्यपंच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे होतो, त्या ठिकाणी कुठून तरी आलो होता गडचिरोली काय मी गोळे म्हणून फुलस्केप पेपर 4 पेज. मी म्हणलं हे काय होतं सर, माझी कविता आहे, किती दिवस चालू लिहिली. मला होतं सर, म्हणलं अरे मला तसं नाही करायचं कधी, मग तुला कोणी सांगितलं नाही तर तुला कळणार कसं. मी तो ऐकलं 4 ओळीची ते जवळ 15 मिनिटं कविता. आम्ही पण कंटाळलो. ज्यावेळी भाषणाला उभा राहिलो तो असा मला बोलला सर तुम्ही मला 4 पानाबद्दल बोलला, कमी शब्दामध्ये तुम्ही कविता लिहू शकता का, करू शकता का? म्हणलं बोललं काय नाही, तुम्ही शब्द घ्या. म्हणजे कवी मला जास्त शब्द देऊ नको, एकच शब्द घेतो मी कविता बोलतो. माझा शब्द आहे दगड. दगड 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 दगडावर दगड, दगडावर दगड दगड दगड. माझी कविता दगड 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 दगडावर दगड, दगडावर दगड 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 दगड. काय म्हणलं, आपली प्रतिभा आपण बनवायची असते. त्याच्यामध्ये किती सार मी सांगू तुला म्हणलं अर्धा तास लागेल. जेव्हा आपण एखादी भावना व्यक्त करतो तेव्हा त्या शब्दांना अहम किंमत असते. मग त्याला शेवटी मी म्हणलं बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, एक गोष्ट लक्षात ठेव, विनाकारण भानगडीत पडू नकोस. सो कर्तृत्वावर घडून दाखव, दुसऱ्याच्या जीवावर घडू नकोस. यशाच्या शिखरावर चढत जा, यशाच्या शिखरावर चढत जा, पण अपयशाने मात्र खचू नकोस. आणि न्यूनगंडाच्या लाकडाने स्वतःची चिता कधी नसतो. ह्याच्यामध्ये न्यूनगंड आहे, तो स्वतःची चिता स्वतःच असतो, त्याला कोणी खेचायची गरज लागत नाही. कितीही कमवलंच तरी, कितीही कमवलंच तरी असमाधान कधी राहू नकोस. आणि पुढ्यात वाढलेलं सोडून मला दुसऱ्याच्या तासात कधी पाहू नकोस. झाड तू लावलंस तरी फांदी त्याची तोडू नकोस. आणि मतलबासाठी उगातून दिलेले शब्द कधी मोडू नकोस. ध्येयाची लंका जरूर म्हण, ध्येयाची लंका जरूर म्हण. याचा अर्थ असा आहे की आमच्या रावणाने लंका मारली होती सोन्याची, तुला काय कमवायची कमवायचं होतं तेवढं तेवढं. ध्येयाची लंका जरूर म्हण, पण रावणाची अपकृती फसवू नकोस. आणि सेतू बांधणाऱ्या त्या वानरांना आयुष्यात कधी विसरू एक शिकवण कायम तू ध्यानात ठेव. तलवारीचं लग्न पाहता अलगदपणे भेटत ठेव. यशाची पोकळ हवा डोक्यात शिरून देऊ नकोस. आणि गर्व आणि अहंकाराला जीवनात फरक देऊ नकोस. अरे मनासारखं घडलं म्हणून
अरे मनासारखं घडलं नाही म्हणून दुसऱ्याचं मन बोलू नकोस. आम्हाला जरी टेकले हात तरी जमिनीवरच पाय शिकू नकोस. खास आवडून आलो तुमच्या सगळ्यांच्या कविता ऐकला, मला बरं वाटलं. खरं तर मला वाटलं तर म्हणजे परत कार्यक्रम मोठा वाटतो की काय, पण बरं झाला शॉर्टकट मध्ये घेतला. मला रजा द्या आणि असाच कधी कार्यक्रम असेल आणि मला जमलं नाही तर मला माफ करा, कारण मी तुमच्या भीतीपोटी आलेलो खूप व्यस्त होतो. 4 कार्यक्रम यांचे येऊ शकलो नाही. फॅक्ट आहे, जाणीवपूर्वक नाही, मला शक्य होत नव्हतं. परंतु जेव्हा त्यांनी आठवड्यापूर्वी फोन केला मला सांगितलं तेव्हा मला भीती झाली की आता इज्जतच जाणार. 4 वेळा नाही जाऊ शकलो. सारखं नाव टाकतात प्रमुख पाहुणे, एवढे कसले मोठे प्रमुख पाहुणे, कुठले याचं मोठं झालंय का मंत्री मित्र आहे का काय, म्हणून मी म्हणलं भाऊ येतो. जेव्हा जाता पिटा करून 4 म्हणून 2 तासाचा प्रवास करून इकडे आलो. मला अजून 2 कार्यक्रम आहेत, तरी पण मला खूप बरं वाटलं, आनंद वाटला. या ठिकाणी मला मान सन्मान दिल्याबद्दल आणि माझं 2 शब्द ऐकून गेल्याबद्दल मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. पुढचा शब्द जय